प्रत्येक गृहिणीकडून काही ना काही जळतंच. म्हणजे दूध असू द्या, भाजी असू द्या, काहीही असू द्या. तर आज माझ्याकडनं ना दूध म्हणजे मी इंडक्शनवर ठेवलं आणि विसरली होती. त्यामुळे पूर्णपणे दूध जळालं आणि खाली पातेलं पूर्णपणे खराब झालं. तर ते तर अगदी इझिली निघणार नाही म्हणून मग मी काय केलं, थोडं विम जेल घेतलं, त्यामध्ये थोडा बेकिंग सोडा टाकला, म्हणजेच खाण्याचा सोडा. त्यानंतर आपलं कपड्यांचं जे पावडर असतं ना, वॉशिंग पावडर, ते टाकायचं आहे, थोडं जे तुमच्याकडे असेल ते. आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून हे छान असं उकळून घ्यायचं आहे. जसं-जसं ते उकडत जातं ना, तसं-तसं जे जळालेलं लागलेलं असतं पातेलीला ते निघत जातं. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे काढत राहायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनिट असं करायचं आहे. त्यानंतर हे थंड होऊ द्यायचं आहे. आणि ते थंड होईल ना, तर त्यामुळे ते अजून भिजून जाईल. तर हे बघा थंड झाल्यानंतर मी आता पुन्हा ते काढून घेणार आहे आणि अगदी हलक्या हाताने घासून घेणार आहे. अगदी अशी म्हणजे नवीन आणल्यासारखी पातेली होऊन जाणार आहे. तुम्हाला पुढे दिसेलच. तर हे बघा किती खराब पाणी निघालेलं आहे. तर हे पाणी मी आता एका भांड्यात काढून घेते आणि लगेचच हलक्या हाताने आता ही रब करून घेणार आहे पातेली. म्हणजे इतकी इझिली निघते ना, अजिबात आपल्याला घासायची जास्त जरूरत पडत नाही. जर आपण हे असंच घासायचं म्हटलं तर भरपूर वेळ गेला असता आणि व्यवस्थित निघाली पण नसती. आपले हात देखील दुखायला लागले असते. पण अशा 2-3 वस्तू वापरून जर इतक्या इझी पद्धतीने निघत असेल तर आपण हे नक्की ट्राय करायला पाहिजे. तर हे बघा अगदी अशी नव्यासारखी पातेली होऊन गेली. म्हणजे पहिल्यापेक्षा पण जास्त चमकायला लागून जाते बेकिंग सोडामुळे. त्यामुळे ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.